सुरेश धस यांच्या विरोधात परळीमधील मुंडे समर्थक आक्रमक झालेत। काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या गाडीचा निषेध करण्यात आला। काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी करण्यात आली। सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी झाली आहे। सुरेश धस चले जाओची घोषणा करण्यात आली। मुंडे समर्थक आंदोलन करताना दिसतायत। मुंडे समर्थक आक्रमक झाले। सुरेश धसांच्या कारसमोर काळे झेंडे दाखवले, घोषणाबाजी केली। चले जाओ ची घोषणा दिली जाते। सुरेश धसांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थक आक्रमक होऊन चले जाओ ची घोषणाबाजी करतायत। आपण बघतोय परळीतली ही दृश्य आहेत। मुंडे समर्थक आक्रमक होऊन सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर गाडीच्या समोर घोषणाबाजी करण्यात आली। सुरेश धसांचा धिक्कार असो, चले जाओ, सुरेश धस चले जाओ अशा घोषणा दिल्या जात आहेत। सुरेश धस हे आज बीडमध्ये आहेत। मसाजोग परळी इथे ते गेलेले होते। आधी धनंजय देशमुखांच्या घरी गेले, तिथून एसपींना भेटले, म्हणजे पोलीस स्टेशनला गेले, केज पोलीस स्टेशनला, आणि तिथून ते महादेव मुंडे यांच्या घरी आले होते। महादेव मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात, हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीला ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांना भेटण्याकरता आलेले होते। निषेध परळीची बदनामी केल्याबद्दल आणि जातीवाद परळीमध्ये नसताना यांनी सुरेश धसने जातीवाद उखळून काढला। आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतो, पण इथे वंजारा मराठाचा वाद कधीच झालेला नाही। आणि उलट त्यांनी परळीमध्ये वंजारा मराठा वाद निर्माण केला। पूर्वीचा 8 महिन्यापूर्वी मर्डर झालाय बापू आंधळेच्या सरपंचाचा, त्याच्या घरी का गेले नाहीत सांगा ना? सुरेश धसने त्या बापू आंधळेच्या मर्डरच्या बापू आंधळेच्या घरी जावं ना। सरपंच बापू आंधळेच्या घरी जायला मोजक्याच लोकांच्या घरी कशामुळे जायचं? आमचा ह्या गोष्टीबद्दल निषेध आहे। परळी शहराची बदनामी करणाऱ्या आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, हा सगळा काय प्रकार आहे? खूप आक्रमक झालेले दिसतात मुंडे समर्थक। परळीमध्ये सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली। त्यानंतर बीड परळीमध्ये असलेली राजस्थानी मल्टीस्टेट यामध्ये जवळपास 20,000 ठेवीदारांचे 300 कोटी अडकलेले आहेत। त्या ठेवीदारांचा जो लढा सुरू आहे त्या ठिकाणी सुरेश धस भेट देण्यासाठी येत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या शेजारी सुरेश धस यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्यात आले। त्याबरोबर घोषणाबाजी देखील करण्यात आली। सुरेश धस चले जाओ अशा देखील घोषणाबाजी करण्यात आली। विशेष म्हणजे यामध्ये सुरेश धस हे परळीची बदनामी करत आहेत आणि ती बदनामी थांबवावी। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावरती ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले ते खोटे गुन्हे आहेत अशा पद्धतीने देखील जे आक्रमक झालेले समर्थक आहेत ते घोषणाबाजी करताना सांगतायत। आणि सुरेश धस यांनी इथं येऊन आल्यानंतर बापू आंधळे यांच्या हत्या झाली त्या सरपंचाला देखील तुम्ही का भेट घेतली नाही असा देखील सवाल त्या समर्थकांनी केलेला आहे। घोषणाबाजी आता देखील सुरू आहे। काळे झेंडे देखील दाखवले जात आहेत। सुरेश धस आता राजस्थानी मल्टीस्टेटचे जे काही उपोषण चालू आहे त्या उपोषणाच्या ठिकाणी आहेत। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे। मात्र असं असताना देखील मोठ्या प्रमाणात हे जे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि घोषणाबाजी केली जाते। नक्की सुरेश, धन्यवाद तुर्तास माहिती दिल्याबद्दल।